तर मित्रांनो, आज मी माझ्या मित्राच्या रानात गेलतो बघा, कारण तिथं आपल्याला शेतावरती कागद हातरायचा होता. ते काम आज मी पहिल्यांदाच केले बघा. त्याच्या अगोदर सकाळ सकाळी मी माझ्या मित्राला जुन्या स्टँडवरती बोलवून घेतलं होतं, कारण त्यांच्याकडे एक महत्वाचं काम होतं. पण त्या अगोदर आम्ही गेलो होतो बघा मट्टा पहिला. मट्टा पण एक नंबर क्वालिटी, नाद करायचाच नाही बघा. त्यानंतर उन्हात कुठं तर शांत बसायचं ठिकाण म्हणजे एकच, कारखान्यावरती जायला लागते ग्राउंडवरती. तिथं झाडं बिडं आहेत मस्तपैकी बसायला येते. मला तर बोलून बोलून भुका लागल्या होत्या, त्यामध्ये लस्सी प्यायला गेलो आम्ही दोघं जण. नवनाथला जरा लस्सी लयच आवडलेली दिसत्या. त्यानंतर दुपारी मी झोपलो होतो, तर मित्राचा फोन यायला लागला की ते शेतावरती कागद हातरायला जायचंय म्हणून येतोस का. मग आम्ही तिघ जण मिळून चाललोय बघा आता मदत करायला. जाताना पण वातावरण एकदम कडकच झालं होतं बघा, आणि पेपर वाटलं नव्हतं की एवढा मोठा आहे, कारण असणारं शेत तर त्याच्यापेक्षा मोठं होतं. त्याच्यावरती कागद टाकल्यानंतर जी एवढा फील आला ना, खतरनाकच. कधी एकदा या शेतामध्ये पाणी भरते असं झालंय, कारण आम्ही यामध्ये पवायला 100% येणारच आहे. परत मित्र खाली उतरला आणि व्यवस्थित सगळं सीट करून घेतला, कारण कोपऱ्या कोपऱ्यावर नाही व्यवस्थित घडी घालून ठेवा लागते. शेततळ्याचं काम झाल्यानंतर आता घरला जायला निघालोय बघा. पण वातावरण कवडण्या मांकाचं एक नंबरच झालं होतं बघा. सनसेट तर काही शेवटच होता. तर काय आजच्यासाठी एवढंच आहे. भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय कवडण्या मांकाळ.